आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ. प्रभू श्री राम मूर्ती प्रतिष्ठापन, त्याचप्रमाणे श्री राम मंदिरचं लोकार्पण सोहळ्याचा उत्सव संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे मावळ येथील तळेगाव सोमटणे फाटा या ठिकाणी असलेले श्री दत्तगुरू गोशाळेमध्ये याच उत्सवाच्या निमित्ताने भजन व स्नेहभोजनचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन तळेगाव येथील उद्योजक हार्दिक मुंदादा यांच्या मार्फतीने करण्यात आले होते. गोसेवा हीच श्रेष्ठ सेवा आहे हा संदेश येणाऱ्या सर्व राम भक्तांना देत हा धार्मिक कार्यक्रम पार पडण्यात आला. जय श्री राम। मेरा नाम डॉक्टर प्रिंस प्रभाकर त्रिपाठी है और आज अपनी जो यहाँ फंक्शन है तलेगांव में वो बहुत ही अच्छी तरीके से हो रहा है। आप ये देखिए कि राम प्रतिष्ठान जो हमने राम विराजित हुए हैं, राम लला हमने बिठाए हैं, हम सबने बिठाए हैं, कोई एक आदमी ने नहीं या किसी ने ऐसा नहीं, हम सबने बिठाए। और ये हमारे लिए ज्यादा बड़ा पर्व क्यों है? क्योंकि हमने सतयुग त्रेतायुग नहीं देखा, हमने ये नहीं सोचा कि हम वहां थे या ना थे, पर कलयुग में हमने रामलला की मूर्ति स्थापित होते हुए देख ली। ये बहुत बड़ी हमारे लिए उपलब्धि है। हमारी पीढ़ी और जो अभी जिंदा है वो पीढ़ी ये अवसर को देख के जाएगी। 5 से 6 पीढ़ियां लोगों की इस अवसर के लिए प्रतीक्षारत थी, तो हमारे लिए बहुत खुशी की बात है। ये बात शायद जब मैं अभी भजन में बैठा था तो मुझे आंतरिक तौर पे ऐसा लगा कि शायद मैं आज नहीं यहाँ नहीं हूं, मैं किसी और ही ओजोन लेयर या और किसी लेयर में चला गया। स्पिरिचुअलिटी का जो मीन माना जाता है, हम सबके अंदर भगवान देखना, वो आज देखने को मिला है और ये बहुत बड़ी बात है। इसी के साथ ही मैं डॉक्टर प्रिंस प्रभाकर, प्रिंस फिजियोथेरेपी क्लिनिक तलेगांव से। जय श्री राम। माझे नाव धनश्री राजगोपाल मुंदडा। इथे माझे मिस्टर 5 वर्षापासून गायीची सेवा करतात, म्हणजे रोज येऊन गायीला पोळ्या देणे। त्यांचं नाव राजगोपाल रमेश मुंदडा आणि संजय शेलार, हे दोन्ही तिन्ही मिळून खूप गायीची सेवा करतात आणि त्यांचं एकच ध्येय आहे की आपल्या गायीची गोशाळेची सगळीकडे माहिती झाली पाहिजे, म्हणजे इथे गायींना मदत पण होईल। चारा वगैरे कोणाचे वाढदिवस साजरे होतात तर गोशाळेत येऊन त्यांनी साजरे करावेत, कारण त्यांनी त्या गायींसाठी खूप मेहनत घेतली आहे। त्यांनी अक्षरशः लोणावळा येथून खाटिकांकडनं गायी सोडून आणल्या आहे। 6 लाख रुपये देऊन त्या गायी सोडून आणल्या आहे। 100 गायी आहेत त्या, तर सर्वांनी मिळून इथे येऊन मदत करावी एवढीच त्यांची इच्छा आहे। तर मी तुम्हाला 2 लाईन त्याच्याविषयी सांगू शकते। गोवर्धन धारी की दुलारी गौ माँ, साधु संत मुनियों की प्यारी गौ माँ, ममता की मृद फुलवारी गौ माँ, कदम कदम सुखकारी गौ माँ। आणि या गायींकडून आपल्याला काय मिळते तर हे नक्की ऐका तुम्ही। त्यांच्या शेणापासून, गोमूत्रापासून सर्व काही आपल्याला आपले आजार नीट होतात। तर आपल्या मुलांमध्ये चंचलता असेल, काही दोष असेल तर त्यांना गायीच्या खालून काढल्याने त्यांचे दोषही निघून जातात। हे आणि गायीच्या याच्यात 33 कोटी देव आहेत हे सर्वांना माहित आहे, पण तरी गायींना वंचित करून, गायींना मारून त्यांच्याकडनं त्यांचे मांस वगैरे खाल्ले जातात। हे सर्व प्रकार बंद केले पाहिजे। गो हत्या नक्की बंद करा आणि त्यांच्यासाठी मदत करा। जय श्रीराम। जय श्री राम। आज हम रामलला की प्रतिष्ठापना के लिए आए हैं। बहुत उत्सव से
बहुत ही उत्सव से ये प्रोग्राम मनाया गया है। दत्तगुरु गो सेवा संस्थान में हम हमेशा आते हैं, उन्होंने भी बहुत सुंदर भजन का प्रोग्राम रखा है। हम बड़े आनंद से उसका मजा ले रहे हैं और हमारी शुभकामनाएं दत्तगुरु सेवा मंडल को हमेशा रहेगी। जो भी हमसे मदद बन पड़ती है हम जरूर उनके लिए करते हैं और वो बहुत ही अच्छा काम कर रहे हैं। हम सभी से विनती करेंगे कि अपनी अपनी तरफ से वो जो हो सके वो मदद करे और गो सेवा ही सबसे बड़ी सेवा है। और प्रभु रामचंद्र की जय, गौ माता की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्तगुरु गो सेवा यांच्या वतीने आज अयोध्येतील श्री राम जन्म प्रतिष्ठापनाचा कार्यक्रम आणि भव्य मंदिर निर्माणचा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे। त्या कार्यक्रमाच्या प्रीत्यर्थ आज येथे दत्तगुरु गो सेवा मंडळाने चांगल्या पद्धतीचा उपक्रम राबवलेला आहे। इथे अन्नदान गोदान सेवा केली जाते, तसेच भजनाचा कार्यक्रम आयोजित करून भगवान श्रीरामाच्या संदर्भात जनजागृती करून लोकांमध्ये उत्साह निर्माण केलेला आहे। अशाच पद्धतीने आपलं कार्य पुढे चालत राहो। तुमच्या कार्याला माझ्या परिवारातर्फे ॲडव्होकेट प्रवीण भुतडातर्फे शुभेच्छा। श्री दत्तगुरु गो सेवा सोमाटणे फाटा सोमाटणे गाव येथे ऐतिहासिक अयोध्या नगरीत श्रीराम जन्मभूमीवर श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होऊन एक सुंदर मंदिर निर्माण झाले आहे। त्याच्या आनंदोत्सवासाठी आज आमच्या इथे या गोशाळेमध्ये सुंदरकांड आणि भजन संध्येचं सुंदर आयोजन करण्यात आलं आहे। भक्तांमध्ये अफाट भरपूर उत्साह आणि आनंद उमंग आहे। अयोध्या नगरी ही ऐतिहासिक आहे आणि तिचा कालच एका संतांनी सांगितलेला अर्थ मी आपल्याला सांगतो। अयोध्या म्हणजे जिथे कधी युद्ध नाही झालं अशी भूमी अयोध्या, आणि तिचं जे सनातन नाव आहे अवध, तर त्याचाही अर्थ जिथं कुठलाही कुणाचाही वध होत नाही अशी नगरी अयोध्या। तिथं अहिंसेच्या मार्गाने मार्गक्रमण करत श्रीरामाच्या मंदिराची स्थापना झाली आहे आणि तसंच कार्य अहिंसेचं कार्य या दत्तगुरु गोसेवेमध्ये चालते। इथे अनेक गायींचे अनेक गोवंशांचे प्राण रक्षण करण्याचे काम चालते, त्यांचं चांगलं संवर्धन संगोपन करण्याचं कार्य चालतं। इथले कार्यकर्त्यांचा इतका उत्साह अमाप उदंड आहे की दर महिन्यात किमान 4 ते 5 कार्यक्रम समाजासाठी गोप्रचार गोप्रसारासाठी इथं केले जातात आणि खूप त्यांचं सुंदर आयोजन केलं जातं। या गोशाळेला माझ्या अनेक शुभेच्छा आहेत आणि या गोशाळेचा उत्तरोत्तर चांगला उत्कर्ष होत राहो। हे केंद्र एक गोप्रचार प्रसाराचं सुंदर माध्यम बनावा आणि इथं लोकांनी या कार्याचा चांगला आनंद घ्यावा, असं माझं आजचं याबद्दलचं मत मी व्यक्त करतो। आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ।